नमस्कार मित्रांनो, मी आलो आहे आज पुण्यापासून फक्त 1 तासाच्या अंतरावर आणि मुंबईपासून 2 तासाच्या अंतरावर. एक लोणावळापासून एक 20-25 मिनिटावर एक छोटंसं टुमदार शहर आहे, ज्याचं नाव आहे वडगाव. हे शहर नसून एक स्वप्नातलं सुंदर असं हे परिसर आहे, जिथे चारी बाजूनी निसर्गाने वेढलेलं डोंगर आणि डोंगरांच्या कुशीत इथं आपण एक 4.5 एकरचं टाउनशिप घेऊन आलो आहे, जिथे 1-1 हजार स्क्वेअर फीटचे प्लॉट आहेत. आणि त्या प्लॉट विषयी आपण अधिक जाणून घेऊया तिथल्या जे प्रोजेक्ट मॅनेजर आहे ह्यांच्याशी. नमस्कार सर, आपलं नाव सांगा. नमस्कार, माझं नाव सूरज वाळके. आपलं स्वागत आहे आमच्या भव्यदिव्य प्रोजेक्टमध्ये ग्रीन ओरा. त्याचं नाव आहे ग्रीन ओरा प्रोजेक्ट. हा आपला प्रोजेक्ट जो आहे हा PM आणि सँक्शन आहे, कलेक्टरने अप्रूव्ह आणि रेरा अप्रूव्ह केलेला प्रोजेक्ट आहे आपला. जसं की आपण प्रोजेक्टची लँड पार्सल जे बघताय, आता आपण फेज 1 स्टार्ट केलेला आहे. ह्याच्यामध्ये 4.5 एकर लँड पार्सल आपण ओपन केलंय आणि ह्याच्यामध्ये आपण नंबर ऑफ 63 प्लॉट्स हे चालू केलेले आहे. साहेब, इथे मिनिमम प्लॉट आपण किती खरेदी करू शकतो? किती साईज आहे प्लॉटची ते सांगा आम्हाला. नक्कीच, मला सांगायला नक्कीच आवडेल की आपण जो प्लॉट साईज काढलेले आहेत, एक 807 पासून मिनिमम प्लॉट साईज काढलेली आहे आणि मॅक्झिमम आपण केली आहे 2700 स्क्वेअर फीट पर्यंत. आणि ह्याच्यामध्ये आपण 2 टाईपचे प्लॉट केलेले आहेत कन्वर्ट. की एक आपला जर 1000 स्क्वेअर फीटच्या खाली घेतोय तो रो हाऊस बनतो आणि 1000 स्क्वेअर फीटच्या वरती असेल तो इंडिव्हिज्युअल बंगलो बनवू शकतो आपण. आणि आता मला एक दुसरी गोष्ट सांगा, महत्वाची गोष्ट. ॲज अ बायर म्हणून लोक इथे येतात, इन्क्वायरी करतात. मी माझ्या कन्सेप्टने माझ्या आवडीनुसार बंगलो बनवू शकतो का? तुमची मॉनोपोली आहे की तुमच्याच स्टाईलने तुमच्याच कंपल्सरीने बनवायचं, असं काय आहे का? अगदी तुमचा प्रश्न अगदी जेन्युइन आहे. ह्याच्यामध्ये आमच्या डेव्हलपरनी काय केलेलं आहे, तुम्हाला एकदम फ्री होल्ड प्रॉपर्टी दिलेली आहे. जसं तुम्ही येता प्रोजेक्टवरती, तुम्ही पाहता सगळ्या गोष्टी आणि तुम्हाला जसा प्रोजेक्ट पास होतो आणि त्याच्यामध्ये तुम्ही ॲग्रीमेंट झाल्यानंतर आमचे 3 मेन USP आहेत. जसं की तुम्ही प्रोजेक्टवर आल्यानंतर ॲग्रीमेंट झाल्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये कन्स्ट्रक्शन केव्हा करायचे ह्याच्यावरती आमचं टाइम बाउंड नाहीये. 1 वर्षात किंवा 10 वर्षात करू शकता तुमच्या मर्जीनुसार. कन्स्ट्रक्शन करताना आमच्याकडनंच करायचं की तुम्ही स्वतः करायचं ह्याच्यावरती पण बाउंडेशन नाहीये. आणि शिवाय की डिझाईन कोणती वापरायची आहे हे पण बाउंड्री नाही आमच्याकडनं. म्हणजे हे असे प्रोजेक्ट मार्केटला क्वचितच येतात की ज्यांचं एक मॉनोपॉली नसते, की आमच्या हिशोबानेच तुम्ही कन्स्ट्रक्शन करा, आमच्या डिझाईननीच करा, आमच्या हिशोबानेच तुम्ही रंगरंगोटी करा. या सगळ्या मॉनोपॉली तुमच्या थ्रू नाही येत. येस सर. आणि आता इंटरनल रोड जो आहे तो किती फूट तुम्ही ठेवलेला आहे त्याची थोडी माहिती द्या. येस, जसं आपण पाहताय की आमचा मेन एंट्रन्स रोड जो आहे तो 12 मीटरचा म्हणजे 40 फुटी रोड आहे आणि इंटरनल रोड जे आहेत आपले ते 30 फुटी रोड आहेत. ह्याच्यामध्ये दोन्ही साईडला आपण पेवर ब्लॉक टाकतोय आणि त्याला जॉगिंग ट्रॅक देतोय. जॉगिंग ट्रॅक देण्याचं मागचं कारण काय, पेवर ब्लॉक खाली आपण जसे आपल्या बेसिक अम्युनिटीज असतात, लाईट कनेक्शन, पाणी कनेक्शन, सीवेज लाईन, ड्रेनेज लाईन, स्ट्रॉम लाईन, ह्या सगळ्या आपण अंडरग्राऊंड देतोय. त्याच्या खाली तुम्हाला पाईपलाईन्स असतील आणि त्याच्यावरती पेवर ब्लॉक देतोय. आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूने तुम्ही स्ट्रीट लाईट, कॅमेरा वगैरे. येस येस येस, ऑब्व्हियसली आपण काय करतोय, मेन एंट्रन्सला आपला एकच एंट्रन्स असणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला 24/7 कॅमेराज असणार आहे, सिक्युरिटी गार्ड असणार आहे. देन सेकंडली तुम्हाला पूर्ण जो प्रोजेक्ट दिसतोय याच्यामध्ये आपण प्लांटेशन सुद्धा फिक्स केलेले आहेत. आता आपलं जे काम चालू आहे त्यानुसार आपण सगळीकडे प्लांटेशन पण करणार आहोत आणि दोन्ही बाजूला स्ट्रीट लाईट्स वगैरे पण देणार आहोत. एक्स्ट्रा अमेनिटी मध्ये अजून तुम्ही जसं काय क्लब हाऊस आहे, ओपन स्पेस आहे, चिल्ड्रन प्लेग्राऊंड वगैरे आहे, असं काहीतरी अमेनिटी आहेत का तुमच्या? येस सर, आपण हा जो लँड पार्सल बघताय 4.5 एकरचा, ह्याच्यामध्ये आपण आता 17+ अमेनिटीज देतोय. जसं की ह्याच्यामध्ये जर तुम्ही पाहत असाल तुमच्या बॅक साईडला, ह्याच्यामध्ये क्लब हाऊस नंबर 1 आपला आता काम चालू आहे. तर हा आपला क्लब हाऊस नंबर 1चं काम चालू आहे. ह्याच्यामध्ये आपण काय करतोय की जसं की तुम्हाला इंडोर गेम्स, सोसायटी ऑफिस असणार आहे, सिनियर सिट आउट प्लेस देतोय, गझेबो देतोय आणि चिल्ड्रन्स प्ले एरिया देतोय. देन सेकंडली आपण सेकंड क्लब हाऊस देतोय जो की त्या साईडला आहे. त्याच्यामध्ये आपण योगा कॉर्नर झोन देतोय, इंडोर गेम्स देतोय, सिनियर सिट आउटच्या नंतर तिथे एक एम्पी थिएटर देतोय आणि सगळ्यात महत्वाचं तिथे तुम्हाला इंडोर जिम पण देतोय. आणि त्याच्या शेजारीच आमची अजून एक एक्स्ट्रा अमेनिटीज असणार आहे जी की आमची मेन USP आहे. की जसं मी तुम्हाला मगाशी म्हटलं की ह्याच्यामध्ये तुम्हाला कुठल्या प्रकारचे बाउंडेशन नाही आहेत. तुम्ही म्हणाल प्रोजेक्टवरती आल्यानंतर क्लायंटने जर खरेदी केली तर त्यांना जर राहायचं असेल विदाउट कन्स्ट्रक्शन करता तर काय सोय असेल, तर त्याच्यासाठी आम्ही म्हणून गेस्ट हाऊस देतोय जो की फुल्ली फर्निचरवाला आणि विथ AC असणार आहे. 10 रूम्स असणार आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या प्रकारच्या फॅसिलिटीज देतो आपण. ठीक आहे. आणि आता मला सरांनी सांगितलं की जर आपण 31 डिसेंबरच्या आधी जर बुक करतोय तर तुमच्या थ्रू काहीतरी एक मस्त असे डिस्काउंट आहे, तर ते जरा. येस सर, येस सर, मला नक्कीच आवडेल सांगायला. जसं आपलं जे आता कॅम्पेन चालू आहे की जर तुम्ही 31 डिसेंबरच्या आधी बुकिंग करताय तर जे आपले 2 रेट आपण काढलेले आहेत, रेग्युलर प्लॉटला आपण 2600 रुपये पर स्क्वेअर फीट काढलेला आहे, प्रीमियम प्लॉटला 2800 रुपये पर स्क्वेअर फीट.
तर ह्याच्यामध्ये जर तुमची बुकिंग होत असेल 30 दिवसामध्ये आधी, तर 15% कमीत कमी डिस्काउंट आपण तुम्हाला ऑन द स्पॉट बुकिंगवरती देतोय. आता हा प्रोजेक्ट लिगलीच्या हिशोबाने तुम्ही काय सांगाल, म्हणजे रेरा आहे, कलेक्टर एन आहे, काय वगैरे याचं? सर आपला प्रोजेक्ट जो आहे, सुरुवातीलाच मी कल्पना दिली होती की PMRD सँक्शन आहे, कलेक्टरने अप्रूव्ह केलेला प्रोजेक्ट आहे, शिवाय रेरा अप्रूव्ड आहे आणि प्रत्येक नॅशनलाइज बँकेचं लोन पण अवेलेबल आहे. मिनिमम 80% पासून पुढे अग्रीमेंट व्हॅल्यूचं लोन तुम्हाला मिळून जातं. म्हणजे ते तुमच्याकडून तुमच्या कंपनीतून मिळेल? येस म्हणजे आमचे त्याच्यासाठी इन हाऊस तुम्हाला एक टीम आहे ओके. की लोन ह्या सगळ्या फॅसिलिटी तुम्हाला प्रोव्हाइड करून देते. तुम्हाला कुठल्याही प्रकारचे डॉक्युमेंटेशन किंवा बाकीच्या गोष्टींसाठी बँकेशी कॉन्टॅक्ट करायची गरज पडणार नाही. फक्त इन हाऊस टीम बरोबर कॉन्टॅक्ट करायचा आहे, ती तुम्हाला सगळ्या घर बसल्या सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड करून देते. आपली जी टोकन अमाऊंट आहे ते मिनिमम एक काय टेंटेटिव्ह ठरवले तुम्ही? सर आपण टोकन अमाऊंट जी घेतो ती 51,000 रुपये आहे. त्याच्यानंतर जे काय आपले टर्म्स ऑन कंडिशन ठरतात त्याच्यानुसार आपण अग्रीमेंट व्हॅल्यू या सगळ्या गोष्टी ठरवून जसं जसं लोन करतोय किंवा सेल्फ फंडिंग असेल त्याच्यानुसार आपण पेमेंट करून घेतो. आणि किती दिवसामध्ये तुम्ही क्लायंटला एक हँडल करणार आहे, जेव्हा की रजिस्ट्रेशन झालं त्याच्या किती दिवसामध्ये तुम्ही त्याला हँडल करता तुमचा प्लॉट? सर प्लॉट जो आहे अग्रीमेंटच्या सेकंड डे त्यांच्या नावावरती होऊन जातो. ठीक आहे, विदिन द 15 डेज मध्ये तो सातबारा होतो, इंडिव्हिज्युअल एकदा सातबारा होतो आणि सेकंडली तो प्लॉट ओनर तुम्ही सेकंड डे पासून तो चालवता. ॲमिडीज जसं बघितलं तर आपल्या ॲमिडीज जे आहेत आता त्या जानेवारी एंड पर्यंत कम्प्लिशन आहेत आणि रोड आणि हे सगळ्याचं काम आपलं जानेवारी एंड पर्यंत कम्प्लीट होत आहे. जानेवारी एंड पर्यंत हे ॲमिडीज आमच्या सगळ्या तयार होतात, रेडी होणार? येस सर, येस एकदम रेडी टू मूव्ह. येस सर, अगदी सुंदर आहे प्रोजेक्ट, अगदी छान आहे. थँक्यू सर. मार्केट पासून कनेक्टिव्हिटी वडगाव पासून किती किलोमीटर अंतरावर आहे? सर वडगाव पासून जर कनेक्टिव्हिटी बघितली स्टेशन पासून तर 3 किलोमीटरवरती आहे आणि जर हायवे पासून बघितलं पुणे मुंबई हायवे जो NH48 आहे तिथून पाहिलं तर 3.5 किलोमीटर अंतर भरतं. म्हणजे मुंबईवरून येणाऱ्या व्यक्तींनी तुम्ही बाय ट्रेन देखील येऊ शकता लोकलनी. 3 किलोमीटरवर इथून लोकल स्टेशन आहे आणि मुंबई पासून पण तुम्ही लोकल येऊ शकता, म्हणजे बाय ट्रेन पण येऊ शकता आणि बाय ट्रेन येऊ शकता. कनेक्टिव्हिटी तुम्हाला बाय हायवे सुद्धा आहे आणि ट्रान्सपोर्टेशन मध्ये सगळ्यात महत्त्वाचं बघितलं तर एअर कनेक्टिव्हिटी पण जवळ आहे. दोन्ही बाजून जर बघितलं तर 1.5 तासावरती तुम्हाला पुणे एअरपोर्ट मिळतंय आणि विदिन 75 मिनिट म्हणजे तिथे पण एक जर 1.5 तास बघितलं तर तुम्हाला पनवेलचं कार्गो एअरपोर्ट पण होत आहे. खूप सुंदर प्लॉट साहेब, तुमच्याशी भेटून खूप आनंद वाटला. नक्की सर, थँक्यू. नक्की व्हिजिट करा साहेबांच्या प्रोजेक्टला. थँक्यू. परत भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये. धन्यवाद. थँक्यू.